सर, प्रथम सर्वांना नमस्कार. झोन 2 बद्दल मी तुम्हाला सर्वांना माहिती देतो. या गणपतीच्या दरम्यान एकूण 269 टोटल मंडलची मिरवणूक निघणार आहे झोन 2 मध्ये. आणि जे विसर्जन पॉइंट आहे ते मुख्यतः मी सांगतो की मुख्यतः एक गोरेवाराचं एक टँक आहे, ते मुख्यतः ते पॉइंट राहणार. नंतरचे पॉइंट आहे सेन्सिटिव्ह जे पॉइंट्स आहे ते आता गिट्टी कदानमध्ये जाफरनगर एरिया आहे, तिथे मिश्र वस्ती आहे. आणि मनकापूरमध्ये पण ते सेम परिस्थिती आहे. तर ते जे सेन्सिटिव्ह पॉइंट आहे त्याच्यावर आमचे जास्त लक्ष राहणार. बंदोबस्त बाबत मी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशन पासून ते 193 टोटल अधिकारी आणि अंमलदारचे बंदोबस्त दिलेली आहे. होमगार्ड आम्हाला 233 प्राप्त झालेले आहे आणि SRPF ची एक प्लॅटून, ज्यामध्ये 2 सेक्शन गिट्टी कदान आणि 1 सेक्शन मनकापूर यांना दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन जे मंडल यांच्यासोबत आपण पोलीस स्टेशन स्तरावर किंवा माझ्या स्तरावर आपण मीटिंग घेतलेली आहे सर मंडल सोबत. आणि स्पेशली जे सेन्सिटिव्ह मंडल आहे त्याच्यासोबत पण मीटिंग घेतलेली आहे. त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे डीजे बाबत, कारण की त्याचे जे टायमिंग जे असतात ते माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट याचे गाईडलाईन नुसार ते 10 वाजेपर्यंत आहे. आणि 4 दिवस जे माननीय कलेक्टर सर यांची जे खाली नॉईज पोल्युशन बाबत जे मीटिंग असतात त्यामध्ये त्यांनी 4 दिवस अंकी दिलेले आहे, ज्या दरम्यान ते 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते डीजे राहू शकतात. इतर इन्स्ट्रक्शन्स त्यांना दिलेले आहे की कोणतेही गुन्हा घडलेले नाही पाहिजे. आणि बरेचसे मंडळ असतात जे आम्ही मागे पण पाहिलेले आहे, ज्यामध्ये ते NDPS चे सबस्टन्स किंवा जुगार खेळतात. तर ते आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते हे सर्व चालणार नाही. आणि एक आम्ही पर्सनल रिक्वेस्ट केली आहे की ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती जे नागपूर शहरमध्ये माननीय CP सरांनी ते चालू केलेले आहे, ते सर्व मंडल यांनी त्याच्याबाबत खूप जनजागृती करणार. मी एक गिट्टी खदानमध्ये एक 51 फूटचे ते गणपती ते लावतात, त्यामध्ये पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते खूप मोठे बॅनर लावणार ऑपरेशन शक्ती आणि ऑपरेशन थंडर बाबत, आणि ते ट्रॅफिकचे पण अवेअरनेस तिथे देणार. शेवटची मी सर्व जनते यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला कोऑपरेट करा. जे काही समजा की तुम्हाला काहीतरी माहिती भेटतात, सेन्सिटिव्ह माहिती भेटतात की इथे मंडलमध्ये काही XYZ इश्यू चालू आहे, तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही नक्की त्याच्या विरुद्ध कारवाई करणार. मंडल यांना रिक्वेस्ट करत आहेत की बरेचसे लहान मुले आणि एजेड लोक आहे, त्यांना ते डीजेचे आवाज जे आहे त्या आवाजातून त्यांना थोडे अडचण असतात, तर त्याच्या मर्यादा तुम्ही ठेवा. आणि सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो की गणपतीचे जे 11 दिवसचे जे राज्यस्तरीय फेस्टिवल आहे ते सर्वांचे आयुष्यामध्ये सुख लाभ घेऊन येतील, मला अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.